दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। दिनांक 9/6/2026 रोजी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास फिर्यादी ह्या त्यांच्या घराजवळ शतपावली करीत असताना त्यांच्या समोरून एका मोपेड गाडीवरील एका अज्ञात व्यक्तीनं त्याच्या ताब्यातील गाडी हळूच फिर्यादी यांच्या जवळ जाऊन फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन बळजबरीनं तोडून हिसकावून त्या ठिकाणाहून पळून गेला होता। त्यावरून फिर्यादी यांनी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। त्या अनुषंगाने उपनगर पोलीस ठाणे इथं दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस अधिकारी तसंच अंमलदार हे समांतर तपास करत असताना सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी अधिकारी तसंच अंमलदार यांनी तत्काळ भेट देऊन सदर घटनास्थळाची पाहणी केली। सदर घटनास्थळी एक ज्युपिटर मोपेड गाडीवर हेल्मेट घातलेल्या इस्मानं फिर्यादी यांच्या गळ्यातील चेन बळजबरीनं ओढून जाताना दिसून आला। याच तपासाचा धागा पकडून आरोपीचा तांत्रिक माहितीच्या आधारे सतत 8 दिवस पाठपुरावा करून आरोपीचं नाव निष्पन्न केलंय। त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस अधिकारी तसंच अंमलदार हे या आरोपिताचा शोध घेत असताना गुन्हे शाखेचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, पोलीस हवालदार सुनील आहेर तसंच अतुल पाटील अशांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यात जबरी चोरी करणारा संशयित अनिल डिग्रसकर हा त्याच्याकडील ग्रे रंगाच्या विना नंबर प्लेट असलेल्या ज्युपिटर गाडीवर बसून मिरची हॉटेलकडून दसक गावाकडे जाणाऱ्या रोडवरील गोदावरी नदीच्या पुलाच्या अलीकडे एका युंडई i10 गाडीमध्ये थांबलेल्या त्याच्या साथीदारास भेटण्यास येणार आहे अशी माहिती मिळाली। लागली सदरची बातमी गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना दिली असता त्यांनी गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, पोलीस हवालदार सुनील आहेर, अतुल पाटील, प्रकाश महाजन, मनोज परदेशी, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे अशांना बातमीची खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यावर नमूद पथकानं मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी सापळा लावून संशयित अनिल डिग्रसकर तसंच त्याचा साथीदार अशांना जागीच पकडून त्यांना त्यांची नाव गाव पत्ता विचारला असता त्यानं त्यांचं नाव अनिल उर्फ बाळा सखाराम डिग्रसकर वय 33 वर्ष, राहणार संजय गांधी नगर झोपडपट्टी, महाजन हॉस्पिटलच्या मागे जेल रोड नाशिक, तसंच कन्हैया विजय पाटील वय 36 वर्ष, राहणार सोहम सोसायटी रूम नंबर 124, राजराजेश्वरी मंगल कार्यालय जेल रोड नाशिक रोड असं सांगितलं। त्याच्याकडे मानवी कौशल्याचा वापर करून सोन्याची लगड, 2 महागडे मोबाईल फोन, गुन्ह्यात वापरलेली एक मोपेड गाडी तसंच एक हुंडाई कंपनीची i10 कार असा एकूण 17,95,960 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपींनी दिलेल्या कबुलीवरून पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध पोलीस ठाण्यांमधील गुन्हे उघडकीस आलेत। यामध्ये उपनगर पोलीस ठाणे नाशिक शहरकडील 3 गुन्हे, इंदिरानगर पोलीस ठाण्याकडील 1 गुन्हा, गंगापूर पोलीस ठाण्याकडील 1 गुन्हा तसंच मसरूळ पोलीस ठाण्याकडील 1 गुन्हा असे एकूण 6 गुन्हे उघडकीस आलेत। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, बाळू शेळके, पोलीस हवालदार सुनील आहेर, अतुल पाटील, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे अशांनी केली। न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक।